निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल। हरि नाम संकीर्तन की जय, श्री प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। हरे कृष्णा। तर आपण सुरुवात करू. तत्पूर्वी थोडक्यात गौर गोपाल प्रभू परिचय सांगते. हरे आपण इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम, इस्कॉन डिसायपल कोर्स याची परीक्षा देण्यासाठीच आपण हे ट्रेनिंग करतात. हे ट्रेनिंग जे कंडक्ट करतायत हे श्रीमान पार्थसारथीदास ब्रह्मचारी यांचा थोडक्यात मी परिचय आपल्याला सर्वांना सांगतो. श्रीमान पार्थसारथी प्रभू हे प्रचारक आहेत, मार्गदर्शक आहेत, आध्यात्मिक शिक्षक आणि प्रशिक्षक देखील आहेत. पार्थसारथी प्रभूजी यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा त्याच्या आदल्या दिवशी 1982 मध्ये बोदवड जिल्हा जळगाव इथं झालाय. बालपणापासूनच प्रभूजी कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या वर्गात त्यांनी पहिला क्रमांक कधी मिस केला नाही, कधीच नाही. आणि शिक्षण सुरू असतानाच त्यांचे थोरले बंधू श्रीमान ब्रजप्रेम दास अर्थात ज्या पूर्वी त्यांनी दीक्षेपूर्वी काही पुस्तकं लिहिली आहेत, विनोद पाटील, ते त्यांचे थोरले बंधू आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते पुण्यातल्या बेस जे इस्कॉनचं युवकांना जिथं राहण्याची सुविधा असते आणि तिथून ते त्यांचं शिक्षण घेत असतात, तर त्याने बेस व्हाईस हे जे इस्कॉनचे युवकांसाठीचे जे अभ्यास वर्ग आणि हॉस्टेल सारखं जे रन केलं जातं त्याच्यामध्ये ते 6 वर्ष त्यात त्यांनी प्रशिक्षण घेतलं पुण्यामध्ये. पुणे विद्यापीठातून त्यांनी आपली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे, ते बी आहेत. त्यानंतर काही काळ त्यांनी पुण्याला चाटे कोचिंग क्लास जो आहे, या चाटे क्लासेसमध्ये जो सिंहगड रोडची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून देखील नोकरी केली आहे. इस्कॉन संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आणि त्यांचे शिष्य अनुयायी यांच्या निस्वार्थी सेवा आणि समर्पणामुळे ते प्रेरित झाले आणि 2010 मध्ये त्यांनी श्री श्री राधा कुंज बिहारी मंदिर पुणे कॅम्प इथं आपलं जीवन पूर्ण वेळ पूर्णकाळ ब्रह्मचारी म्हणून समर्पित केलं. वैदिक ज्ञानाचा प्रचार प्रसार आणि सेवेसाठीच त्यांनी आपलं जीवन अर्पण केलंय. प्रभूजींचे त्यांनी इस्कॉन मध्ये अनेक अधिकृत पदव्या प्राप्त केल्या प्रभूजींनी. त्याच्यामध्ये प्रभूजी भक्तिशास्त्री आहेत, प्रभूजींनी लीड्स डिप्लोमा देखील केला आहे, डीओटी केअर देखील त्यांनी पूर्ण केला आहे. त्यानंतर IDC आणि इतर शिक्षकेतर कोर्सेस जे आहेत, जे TTC1, TTC2, TTC3 इत्यादी सर्व त्यांनी केलं. इस्कॉन मध्ये तुम्हाला प्रचारक होत असताना, मार्गदर्शक शिक्षक होत असताना असं नाही आहे की लगेच तुम्ही शिक्षक होऊ शकतात. हे खडतर तपस्या असते. हे सगळे कोर्सेस प्रभूजींनी पूर्ण केलेले आहेत. त्यांचा
मुख्य उद्देश जो आहे युवकांना कॉर्पोरेट लीडर्स, युवक कॉर्पोरेट लीडर्स आणि अधिकारी वर्गाला शिक्षण आणि प्रशिक्षण द्यायचं हा त्यांचा मुख्य मोटो आहे. त्यांनी DYS टाइम मॅनेजमेंट, मनावर नियंत्रण कसं करावं यासारख्या वेगवेगळ्या विविध विषयांवरचे बरेच कोर्सेस आणि सेमिनार हे हडपसर पुणे, सोलापूर इस्कॉन, जळगाव इस्कॉन येथील, त्याचबरोबर त्यांनी अनेक मॅनेजमेंटच्या महाविद्यालयात देखील त्यांनी हे सगळं अभ्यास पूर्ण केले. गेल्या 6 वर्षापासून ते पुणे ते पंढरपूर आषाढवारी, पंढरपूर ते सोलापूर माघवारी याचं देखील संचालन करतात. त्यांनी जवळपास 5000 किलोमीटर त्यांनी पायी प्रवास केला आहे. साधू संघ ग्रुप पुणे याचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. 2 वर्ष IMPM न्यूज लेटरची सेवा देखील त्यांनी केली आहे. इस्कॉन सोलापूर श्री श्री राधा दामोदर मंदिराचे प्रभूजी 6 वर्ष अध्यक्षपद सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या निभावलेलं आहे. ते अत्यंत, आपल्यालाही लक्षात येईल की ते व्यवहारात अत्यंत, आचरणात आणि व्यवहारात अत्यंत मृदू आहेत, नम्र आहेत, प्रेमळ आहेत, खूप विनम्र आहेत. त्याने खूप अनुभव भरपूर प्राप्त केलेला आहे. त्यांच्याकडून खूप शिकता येईल, आपल्याला जाणवेलच. आता ते पंढरपूर येथे वास्तव्य करतात आणि पंढरपूर इन्स्टिट्यूट फॉर हायर एज्युकेशनचे ते डायरेक्टर आहेत, संचालक आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करतात, प्रचार करतात. पुणे, जळगाव जिल्हा हे त्यांचे विशेष प्रभारित क्षेत्र आहे. आता त्यांच्या योगदानातला अनुभव, अनुभूती आणि व्यावहारिक मार्गदर्शनाचा जो प्रत्यक्ष अनुभव आणि आस्वाद आहे तो आपण घेऊया. मी आठो. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आपण सुरू करण्यापूर्वी सूचना थोड़ा आहेत. तो आपल्या सोबत हमारे साथ बहुत सारे हिंदी भक्त भी हैं. शुरुआत हमने प्रयास किया था केवल महाराष्ट्र के भक्तों के लिए करेंगे, लेकिन बाद में फिर भक्त जुड़ने लगे. जैसे एक एक नदियां जुड़ने लगी, फिर बाद में नदियां मिलकर, एक नदी देहरादून से आ रही है, दूसरी नदी गोवर्धन से, तीसरी नदी फिर भैंसपुर, अलग अलग जलगांव, नागपुर, अलग अलग ऐसे भागों से लोग, भक्त लोग आने लगे. पंढरपुर, पुणे, ऐसे ज्यादा लोग आ गए. फिर कुछ हिंदी भाषी भी आ गए, तो फिर साथ में ये सागर बन गया और लगभग हम 201 भक्त अभी साथ में यहाँ पर IDC में रहने वाले हैं. 4 दिन साथ में पढ़ने वाले हैं. तर थोडक्यात सांगायचं आहे की आपण सुरुवातीला ऑनलाईन जे भक्त 143 भक्त आहेत त्यांची हजेरी, आता प्रभूजींनी बरंच काही कौतुक गुणगान गायलं, पण ते सर्व प्रभुपादांचं श्रेय आहे, आपल्यासारख्या वैष्णवांचे आशीर्वाद. तर 143 भक्त जे आहेत त्यांची लिस्ट आपण पाठवलेली ग्रुपवरती. त्यांची मी हजेरी घेत नाही, आपण दुपारी हजेरी घेऊया. अजून जवळपास 20 भक्त यायचे बाकी आहेत, ऑनलाईन वालेत, आणि बाकी समोर पण जवळपास भक्त आलेले आहेत. ऑफलाईन सुद्धा आहेत. ऑफलाईन 38 भक्त एरंडोलचे आहेत आणि 25 भक्त बीडचे आहेत ऑफलाईन. त्या ठिकाणी सर्व एकत्र बसलेले आहेत आणि आपण सर्व 143. थोडस मराठी हिंदी मध्ये आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि जे हिंदी भाषिक भक्त त्यांना उनको विनती है कि आप थोड़ा आपके सामने किताब रखिए और समझने का प्रयास कीजिए. नहीं समझ रहा है फिर भी थोड़ा पढ़िए. आपके सामने जो किताब है, थोड़ी तपस्या आपकी होगी. तर सर्वांना घेऊन आपण चालायचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत, जय प्रभुपाद, जय श्री कृष्ण असं म्हणता येईल आपल्याला. आणि सोबत जय महाराष्ट्र. सगळ्यांचा जय जयकार असो. ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिव्होटीज. सर्व भक्तांचा जय जयकार असो. सर्व भक्त आपण सोबत आहोत. सोबत आता 4 दिवस राहणार आहोत. काही सूचना आहेत, मी हजेरी नंतर घेईल. आपण दुपारच्या सेशन मध्ये हजेरी घेऊया. आता थोडासा वेळ गेल्यामुळे आपण हजेरी घेणार नाहीये ऑनलाईन भक्तांची. पण याचा अर्थ असा नाही की आपण लगेच ऑफ करून दुसरीकडे जायचं आहे. काही नियम आहेत, तो सभी के लिए कुछ नियम है. आपको हिंदी में मैंने भेजा था, मराठी में भी PDF फाइल भेजी थी. फिर भी तरी सुद्धा या ठिकाणी बरेच भक्त ऑफलाईन आहेत, त्यांना सुद्धा ते नियम लागू होत आहेत. तर थोडक्यात नियम काय आहेत ते मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करेल. तर जवळपास सर्व भक्तांचे व्हिडिओ ऑन आहेत. 1-2 भक्त जे आहेत, विजेता कराड, श्रद्धा माताजी यांचे व्हिडिओ
ऑफ असेल तर तुम्हाला ऍब्सेंट धरलं जाईल. अजून बरेच आहे, अमृतगंगा देवी, प्रकाश धर्मा. व्हिडिओ ऑन करा. तर या कोर्सचे काही नियम आहे, त्याचं पालन ऑफलाईन समोरचे असो किंवा ऑनलाईन असो किंवा तुम्ही कुठे पण असाल, तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण कोर्स बद्दल माहिती जाणून घेऊ आता. आणि वैष्णव पोशाख परिधान करणं आवश्यक आहे. तिलक असणं आवश्यक आहे. खास करून बऱ्याच माताजी आहे, डोक्यावरती पदर असणं आवश्यक आहे. नसेल तर पदर डोक्यावरती ठेवा, पल्लू वगैरे एखादी रुमाल काहीतरी ठेवणं गरजेचं आहे. भारतीय संस्कृतीचं पालन करा. जो माता है उनके लिए पल्लू सर पे होना चाहिए, ज्यादा घूंघट नहीं, कम से कम बाल ढके होने चाहिए. हमारी संस्कृति है, क्योंकि ये कोर्स है, ये हमें इस्कॉन की पहचान करवाता है. इस्कॉनशी आपली ओळख म्हणजे आपण भक्त बनलेलो आहोत. आशा करतो की सगळेजण 4 नियम आणि 16 माळांचं पालन करत असतील. त्यासाठी आपल्याला भक्त आपण म्हणून आहोत. तिलक असणं गरजेचं आहे. डोक्यावरती पदर, पल्लू आणि समोर कॅमेरा समोर आपण पाहिजे. मध्यभागी आपल्या पाठीमागे किचनचे भांडे दिसायला नको, किंवा कोणी चाललं आहे, कोणी बसलं आहे, किंवा कोणी लगेच फोन करत आहे. जसं एक माताजी आहे, त्यांच्या पाठीमागून प्रकाश येतो आहे, असं आवश्यकता नाही आहे. थोडंसं समोर लाईट पाहिजे. आपल्या पाठीमागे प्लेन वातावरण असणं आवश्यक है. नहीं तो आपका तेज इतना आ रहा है कि हिरण्यमय पात्रे ना वो दिखाई नहीं दे रहा है. आप दिखाई नहीं दे रहे, कोणी दिसत नाही आपण, असं सांगायचं आहे की थोडं नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. कारण बरेच भक्त आपण या ठिकाणी मोठे असाल, काही वर्षापासून जप करत असाल, पण आता या ठिकाणी आपण कोण आहोत? कोण आहोत? विद्यार्थी. तर विद्यार्थ्याने विद्यार्थ्यासारखंच राहिलं पाहिजे. नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. बरेच भक्त आहेत. विजेता कराडचे आहे, श्रद्धा माताजी, अमृतगंगा माताजी, स्वप्नील रोजी, स्मिता माताजी, प्रतीक्षा पाटील, किती मुंडे माताजी. तुमचे व्हिडिओ ऑफ आहे, तुम्हाला ऍब्सेंट धरलं जाईल. तुमचा मग काही उपयोग राहणार नाही. तो व्हिडिओ ऑन करा. आणि काही नियम सुद्धा आहे की आपला नंतर मोबाईल संपला, डाटा नाही, ते आधीच आपलं करणं गरजेचं आहे. हा कोर्स म्हणजे आपल्याला गुरु परंपरेशी जोडणार आहे. ये हा कोर्स हमें जोड़ने वाला है गुरु परंपरा के साथ. तो हमें गंभीरता लानी चाहिए, गंभीरता से सुनना चाहिए. ऐसे नहीं कि मजाक कर रहे, कभी भी उठा, आओ जाओ घर तुम्हारा, खाओ पिओ बर्तन हमारा, असं नाही. कधी आलं कधी चाललं. आणि सर्व विनंती जे काही ऑफलाईन समोर बसलेले आहेत किंवा ऑनलाईन आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं है, जिन्होंने रजिस्ट्रेशन किया है, जिनका नाम लिस्ट में, वही लोग रहिए, नहीं तो आपको रिमूव किया जाएगा या फिर उठ जाइए. पहिले मेरी विनंती आहे, ज्यांचं नाव त्याच्यामध्ये नसेल त्यांनी उठून बाजूला बसा. आणि लहान मुलांना घेऊन ज्यांचं परिवार आहे त्यांनी बाहेर पाठीमागे बसा. तुम्ही जिनके छोटे बच्चे साइड में रख दीजिए. और मोबाईल, जिनके पास दूसरा मोबाईल होगा सायलेंट मोड करा. ज्यांचा मोबाईल असेल त्यांनी. वाजला तर तुम्हाला दंड आपण देऊ. काय दंड देऊ? तुम्हाला भांडी घासावी लागतील संध्याकाळची, ज्यांचा मोबाईल वाजेल त्यांना. अब जिनका मोबाइल बजेगा, यहाँ पर सामने वाले भी हैं, उनको हम नियम कर रहे हैं कि उनको बर्तन, जो भी शाम प्रसाद रहेगा शाम को, आपको बर्तन धोना पड़ेगा, या फिर कुछ आपको गाय के लिए 500 रुपये डोनेशन देना पड़ेगा. ठीक आहे. असं काही आपण नियम वगैरे बरेच काही नियम आहेत. तुम्हाला आम्ही पाठवलं होतं. समोरच्या भक्तांना पण मोबाईल बंद करा, व्यवस्थित चांगल्या प्रकारे थोडंसं अंतर सोडा. 3 तास बसायचं आहे तुम्हाला. पण 3 तास बसायचं आहे. 1.5 तासानंतर ब्रेक होईल. शेड्यूल तुम्हाला मी सांगतो. आजचा पहिला दिवस 4 ते 5:30 या दरम्यान आपण पहिलं सत्र, त्यामध्ये आपण पहिला अध्याय, आपला परिचय वगैरे घेऊया. नंतर 5:30 ते 5:40 फक्त 10 मिनिट ब्रेक आहे. आपल्याला सवय नसल्यामुळे, आपको आदत नहीं होगी इतना बैठने की, इसीलिए 10 मिनिट केवल ब्रेक है. उसे कहा जाएगा ज्यूस ब्रेक या स्ट्रेच ब्रेक. थोडा हात पाय वर लांब करायचे आपल्याला, जेणेकरून थकवा जाणवणार नाही त्यासाठी. नंतर पुन्हा 5:40 ते 7 वाजेपर्यंत, 7 वाजेनंतरच आपण बाहेर जाऊ शकता. तोपर्यंत मोबाईलला चार्जर वगैरे सर्व सुविधा आत्ताच करून घ्या. चार्जर पास में रखिए. एक माताजी घूम रही है, घूमना बंद करो, एक जगह बैठो. अश्विनी माताजी, नाव तुमचे घेणार नाही, अपमान होईल. खाली बसा व्यवस्थित, खाली बसून ऐका. हे आहे भागवतम प्रवचन नाहीये की कुठे ऑनलाईन आपण ऐकाल युट्यूब वरती, तसं नाही. बसून आपण गुरूंना सन्मान करत आहोत, त्यांच्यासाठी, परंपरेशी जोडण्यासाठी तपस्या करत आहोत. जास्त हलू नका, फिरू नका, चालू नका, बोलू नका. काही नियम माझ्या पुस्तकामध्ये आहे, ते घेण्यापूर्वी असं आपलं शेड्यूल राहील. आणि घाबरायचं नहीं, डरने की कोई बात नहीं है. परीक्षा आपकी रहेगी 27 तारीख को. आप कहेंगे हमें छुट्टियां चाहिए, नहीं नहीं, तुरंत परीक्षा रहेगी. चट मंगनी पट ब्याह.
और ठीक है, हम हमारी तरफ से पूरा प्रयास करें, आप भी थोड़ा तपस्या आपको सुनना पडेगा. तर आपल्याला एका जागी बसायचं आहे, जास्त हलू नका आणि व्हिडिओ ऑन करा. पुन्हा मी विनंती करतो, मी 3दा सांगत असतो, मैं सिर्फ 3 बार बोलता हूँ, बाद में मैं रिमूव कर देता हूँ या आपको मार्क डिफॉल्ट लिस्ट में डालता हूँ, ब्लैक लिस्ट में. तो ठीक है, समझने का प्रयास कीजिए. हाजिरी हम लोग बाद में लेंगे. तो सर्वप्रथम सबके पास ये बुक है, सर्वांकडे पुस्तक आहे का? इथं आहे का ऑफलाईन? काय करता आपण? काय ताटाची वाट पाहतायत का? काय काय करता तुम्ही? सर्वांकडे पुस्तक असलं पाहिजे बसायच्या आधी. क्लासरूम मध्ये मतलब सामने जब बैठेंगे आपके साथ ये किताब होनी चाहिए. कौन सी किताब है ये? इस्कॉन डिसाइपल कोर्स ना बोलता. तो ये किताब आपके पास पहले ही होनी चाहिए, तभी एंट्री करना है, प्रवेश करना है आपको, मतलब सामने बैठना है. सबके पास किताब होगी मैं आशा करता हूं. नहीं होगी तो कल आपके पास होनी ही चाहिए, वरना आपको कुछ समझेगा नहीं, तुम्हाला काही समजणार नाही. पालथ्या घड्यावरनं पाणी तसं होईल. कारण यामध्ये नोट पण करायचं आहे, याच्यावरच परीक्षा राहील. सर्व गोष्टी या पुस्तकामध्येच आहे, फार महत्वपूर्ण पुस्तक आहे. तर ठीक आहे, आपल्याकडे पुस्तक असेल, ऐकून घ्या आधी. पुस्तक असेल तर त्या पुस्तकावरती उजव्या कोपऱ्यात आपलं नाव लिहायचं आहे. ते नाव दिसलं पाहिजे. पेन आहे सर, पेन आणि पुस्तक सर्वांकडे असलं पाहिजे. उजव्या कोपऱ्यात वरती आपलं नाव, पूर्ण नाव लिहा आणि खाली मोबाईल नंबर जे तिथून मला दिसेल. ठीक है, वहां से मुझे दिखना चाहिए आपका. ठीक है, ओके. जीव गोस्वामी प्रभु जी आपका नाम दिख रहा है. आणि आपल्या सोबत बरेच भक्त आहेत, हमारे साथ बहुत सारे भक्त हैं, इंटरनेशनल भी है. नीलम माता जी शायद वॉशिंगटन से या फिर शिकागो से हैं. तो ये आईडीसी कोर्स भी है और फिर इंटरनेशनल डेवोटी कांग्रेगेशन भी है, सब साथ में. भारत से कई भारत से भी है, विदेशी माता जी यहाँ पर हमने हमारे साथ ही है. तो कृपया आपका बर्ताव अच्छा होना चाहिए. आपको कई सारे लोग देख रहे हैं, तो ऐसा मत समझे की आपको कोई देख नहीं रहा है. तुम्हाला बरेच जण पाहताय, त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. आपलं रेकॉर्डिंग पण होत आहे, म्हणून समोर असताना व्यवस्थित असलं पाहिजे. पाण्याची बाटली आत्ताच आपल्या जवळ ठेवून घ्या. आता उठायला गेलो, हम लोग जा गए पानी पीने के लिए जाए, आपको कोई बोलने वाला नहीं है, हम लोग सब देख रहे हैं. ठीक आहे, चालेल. तोंडणकर प्रभू, ओके. आणि आपलं नाव लिहा आणि हे जे पेज आहे ते उघडा. या कोर्सचं नाव काय आहे? पाठीमागे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. काय आहे कोर्सचं नाव? इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम. हा जो कोर्स आहे काय आहे? इस्कॉनचा शिष्य अभ्यासक्रम. तर आपल्याला काय बनायचं आहे? गुरु का शिष्य? शिष्य बनायचं आहे. म्हणून इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम या ठिकाणी आपण शिष्य बनण्यासाठी आलेलो आहोत. कोणाचे शिष्य? इस्कॉन मध्ये शिष्य बनण्यासाठी आपण एकत्रित जमा झालेलो आहोत. आणि असा अभ्यासक्रम, सिलेबस, असा हा अभ्यासक्रम आहे की आपल्याला इस्कॉन बद्दल आणि शिष्य बनण्याबद्दल माहिती देईल. याचा मागचा उद्देशच आहे की आपल्याला इस्कॉन काय समजणं आवश्यक आहे, नंतर मग शिष्य काय आहे समजणं ते आवश्यक आहे, नंतर हा अभ्यासक्रम का आहे, का ठेवलेला आहे ते समजून घेणं फार फार महत्वाचं आहे. तर ठीक आहे, आणि खाली नाव आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर हा इस्कॉन म्हणजे नेमकं काय इस्कॉन आहे? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. बऱ्याच जणांना माहित नसतं इस्कॉन का फुल फॉर्म क्या है. इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, ISKCON. ये कोई विदेशी संस्था नहीं है, हमारी भारत की है, हमारी वैदिक संस्कृती है, इसका प्रचार कर रही है. तर अशी संस्था आहे. ठीक आहे, पुढचं पान पलटा आपण, नंतर पुढच्या पानावर जाऊया. एक पान आपण पूर्ण घेऊया. तत्पूर्वी त्यामध्ये बघा, आपण समोर पाहू शकता. सर्वांचं स्वागत आहे. हरे कृष्णा. सर्वांचं ऑनलाइन ऑफलाइन जिथे कुठे आपण असाल, सभी भक्तों का स्वागत करते हैं हम लोग इस कार्यक्रम में, इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम, ताकि हम इस्कॉन को समझ सके, इस्कॉन में शिष्य क्या है वो समझ सके, और वो सिलेबस अभ्यासक्रम वो हमें जानना जरूरी है. तर आपण बघूया. सर्वप्रथम स्वागत सर्वांचं आपण करतो आहोत. आणि इस्कॉन शिष्य अभ्यासक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सदर अभ्यास वर्गाचे हे एक माहिती पुस्तक आहे, ज्याचा आपणास येणाऱ्या सत्रांमध्ये उपयोग होईल. तसेच आपल्या भावी भक्तिमय जीवनात देखील या माहिती पुस्तकातील संदर्भ आपणास उपयोगी पडतील.
तर याचे जो भी हम लोग यहाँ पढ़ रहे हैं, आपके सामने किताब हम जो चर्चा कर रहे हैं, तो ये जो अभ्यासक्रम है, सिलेबस है, आपको भावी मतलब फ्यूचर में, भविष्य में भी इसका उपयोग होने वाला है. कारण काय इस्कॉन आहे, शिष्य काय आहे आणि इस्कॉन संस्थेमध्ये काय काय नीती नियम आहेत, काय काय मूल्य आहेत, सर्व बारीक सारीक गोष्टी या कोर्समध्ये आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तसंच नाही, त्याच्या पाठीमागे कारण काय असतात, व्यवस्थापन कसं बदलतं, कसे फरक पडतात, कसे भक्तीमध्ये प्रगती करतो, 4 नियम नेमकं आहेत तरी काय, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण बाहेर प्रवचनामध्ये चर्चा करत नाहीत, त्या गोष्टी या कोर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि हा एक काय आहे, प्रशिक्षण कार्यक्रम आहे. पुढच्या पॅराग्राफ मध्ये बघा, प्रशिक्षण कार्यक्रम, त्याला आपण अंडरलाइन करू शकतात, अधोरेखित उसे कर सकते हैं हम लोग, क्योंकि प्रशिक्षण कार्यक्रम ये क्या है, एक अभ्यासक्रम है, ये सिलेबस है. जैसे स्कूल में होता है, कॉलेज मध्ये असतं, किंवा आपण एखादी वस्तू विकत घेतली त्याचं मॅन्युअल असतं, कसं वागायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, तसं इस्कॉन मध्ये काय कार्य करायचं हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि अनेक गुरु असणाऱ्या इस्कॉन संस्कृतीमध्ये गुरुतत्व आणि गुरुपादाश्रय या संबंधी आपणास यथापूर्ण माहिती प्राप्त व्हावी, हा या कोर्स मागील उद्देश आहे. जसं आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारले होते की आपला या कोर्सचा उद्देश काय आहे, तर काय उद्देश आहे बघा, इथे सांगितलं गेलं आहे. दूसऱ्या परिच्छेद मध्ये पहिलीच लाइन, दूसरे पैराग्राफ में देखिए पहला ही लाइन है, देखिए माउस पे दिखाया गया है कि काय गुरु तत्व, गुरु पादाश्रय, इसके बारे में हमें जानकारी, यथापूर्ण अच्छी जानकारी प्राप्त होगी, यही इस कोर्स का उद्देश है. तर त्याचा उद्देश काय आहे ते आपल्याला समजेल की हा कोर्स आपण का करतो आहोत, कशासाठी करत आहोत. एकमेकाला मदत करू शकतात न बोलता. कुठे काय आहे ते अंडरलाईन करा, लिहा वाटल्यास. नंतर इस्कॉन मध्ये दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या नवभक्तांसाठी हा कोर्स आहे. नवभक्तांसाठी आणि जुन्या भक्तांसाठी सुद्धा. बऱ्याचदा जुन्या भक्तांना माहित नसतं इस्कॉन काय आहे, इस्कॉनचं पूर्ण नाव माहित नसतं, ISKCON. तर ते माहिती असण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला हा कोर्स सर्वांसाठी हा अनिवार्य केलेला आहे. तर कशा प्रकारे केलेला आहे ते बघूया. आणि इस्कॉन मधील प्रतिनिधी, पुढारी, प्रचारक, समुपदेशक म्हणजेच काउंसलर आणि मार्गदर्शक यांना देखील या कोर्सची आम्ही शिफारस करीत आहोत. जो भी काउंसलर बनने वाले हैं, कई सालों से जब कर रहे हैं, इनके लिए भी ये कोर्स महत्वपूर्ण है. केवल नए भक्तों के लिए नहीं. महाप्रसाद केवल नए भक्तों के लिए चाहिए होता है क्या? जुन्यांना पण महाप्रसाद पाहिजे की नाही? फक्त नवीन लोकांनाच महाप्रसाद दिला तर जुने लोक मागच्या दरवाजाने निघून जातील. त्यांना पण थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. दोन्ही गरजेचं आहे. नव्यांना सुद्धा, नव्यांना उत्साह आणि जुन्यांना उत्सव, दोन्ही गोष्ट आपल्याला आवश्यक आहे. नाहीतर पुढच्या दाराने लोक इस्कॉन मध्ये येत आहेत आणि खिडकीतनं बाहेर जात आहेत, असं होतं कामा नये. म्हणून यासाठी हा कोर्स सगळ्यांसाठी आहे. पुढे बघा, सतत 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर इस्कॉन मधील प्रशिक्षकांच्या सहाय्याने आणि जीबीसी गुरु सेवा समितीच्या निर्देशानुसार हा कोर्स तयार करण्यात आला आहे. हा कोर्स कोणी तयार केला? ये किसने बनाई है कोर्स? हमने नहीं, आपने नहीं. जो बड़े परिश्रम के साथ, कठोर मेहनत के साथ काय केलं, इस्कॉन मधील प्रशिक्षक जे ट्रेनर आहेत, आपले जे गुरु आहेत, जीबीसी मंडळ आहेत, जे काही योजना बनवतात, इस्कॉन साठी कायदे नियम बनवतात, अशा समितीने एकत्र येऊन हा कोर्स बनवला आहे. म्हणून हा इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम श्रील प्रभुपादांची शिकवणूक आणि सद्य इस्कॉन नियमानुसार बनवला गेला आहे. त्यामध्ये संपूर्ण गौडीय वैष्णव परंपरेतील संदर्भ देखील प्रस्तुत केले आहेत. यामध्ये सर्व कल्पना आपल्याला येऊन जाईल. किती दिवसामध्ये? 4 दिवसामध्ये. एवढं इस्कॉन, ज्याला आता 55 वर्ष होत आहेत, त्याची माहिती सखोलपणे, ऐसे इस्कॉन की जानकारी केवल 4 दिन में कम से कम 12 घंटों में हमें पता हो जाएगी. फिर भी हमें इसलिए गंभीरता से लेना है, समझने का प्रयास करना. ये तपस्या, ये सेवा है किनके प्रति? इस्कॉन के प्रति, प्रभुपाद के प्रति, हमारे गुरु के प्रति और हम स्वयं के लिए. सर्वांसाठी ही सेवा आहे. म्हणून हे काय आपण असं काही बाहेरच्या सारखं नाही की भागवतम क्लास कधी पण या, कधी पण जा, उशिरा झोपा. ध्यानपूर्वक आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. जिथं केव्हा जमेल आपण आपल्या पुस्तकावर नोंदणी करा, माहिती लिहून ठेवा. काही उदाहरणं आम्ही पुन्हा पुन्हा सांगत नाही. आणि नियमानुसार हा बनवला गेला आहे.
आणि मग कोणत्या कोणत्या भक्तांनी बनवला गेला त्यांचे नाव पण बघा. मोठे मोठे आपले इस्कॉनचे पदवीधर भक्त आहेत, त्यांच्याप्रती आभार सुद्धा. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रल्हादानंद स्वामी, भक्ती चैतन्य स्वामी, रवींद्र स्वरूप प्रभू, लक्ष्मीमोहनी माताजी, अतुल कृष्ण प्रभू, गोपिका राधिका माताजी, आनंद वृंदावन प्रभू, नंतर तारका माताजी, विराजबिहारी प्रभू, माधवानंद प्रभू, हनुमान प्रभू, असे अनेक जण आहेत. तसंच मायापूर इन्स्टिट्यूट, आपली जी संस्था आहे मायापूरमध्ये, जी चांगल्या प्रकारे शिकवणूक करते, प्रचार करते, तर ते सुद्धा त्यांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे आपले जे काही गुरुवर्य आहेत, संन्यासी मंडळ, परमपूज्य जयपताका स्वामी महाराज, परमपूज्य भक्तिचारू स्वामी महाराज, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, आदरणीय गरुड प्रभू, आदरणीय रुक्मिणी माताजी, असे बरेच काही वरिष्ठ भक्त त्यांनी यामध्ये विशेष योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपल्या मनाची मनोकल्पना नाही, त्यांचं हे यामध्ये योगदान आहे. म्हणजेच किती त्यांनी अभ्यास करून हा कोर्स लिहिलेला आहे. आणि या संबंधी आपल्याला काही जर शंका असतील तर कशाने? निसंकोचपणे, मनात काहीतरी शंका बाळगायची नाही. तर काय, आपण हा अभ्यासक्रम समजून घ्या आणि आम्हाला विचारा. आमच्या ग्रुपद्वारे, वैयक्तिक मध्ये किंवा इथं आपण शेवटी तुम्हाला वेळ देऊ, त्यामध्ये आपण विचारा. आप पूछिए, जो भी आपको शंकाएं हैं, कुछ समझ नहीं रहा तो बाद में हम उसके बारे में चर्चा करेंगे. वैयक्तिक मुझे मेसेज भेजिए, मला वैयक्तिक भेटा. कधी पण मी इथं आहे, इथंच आहे, आपल्या समोरच आहे, उपलब्ध आहे आपल्यासाठी खास करून इस्कॉनची माहिती देण्यासाठी. कधी पण विचारा, ऑफलाईन ऑनलाईन, शेवटी तुम्हाला वेळ देण्यात येईल. तर असा कार्यक्रम जो आहे आपण तो सुरू करूया. आणि यामध्ये जे आहे आपले जे कम्युनिकेशन मिनिस्ट्री, इस्कॉन जनसंपर्क मंत्रालय, जसे बरेच मंत्रालय असतात आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये बहुत सारे मंत्रालय होते. तो इस्कॉन का भी एक मंत्रालय है, जनसंपर्क मंत्रालय, कम्युनिकेशन डिपार्टमेंट, मिनिस्ट्री, उनके द्वारा ये कोर्स अधिकृत बनाया गया है. आणि बघा, थोडक्यात एक सांगतो, आपण शांतपूर्वक ऐका. की जसं एकदा एका मंदिरामध्ये, देखिए जब भी मैं कुछ कहता हूं एक मंदिर, तो ऐसे मत बोले की हमारा मंदिर तो नहीं, इनका मंदिर तो नाही, असा विचार करू नका. एक उदाहरण सांगण्यासाठी आम्ही सांगतो, जे पाहिलेलं असतं, कोणाचं नाव घेता येत नाही. एक मंदिर में क्या हुआ, काय झालं त्या ठिकाणी, की जसं प्रभुपादांची व्यासपूजा होती जन्माष्टमी नंतर, आणि नंतर ते साजरी करण्यासाठी शब्दांजली सुरू होती, मोठा कार्यक्रम होता, अभिषेक वगैरे सुरू होता. नंतर ते भक्त, एक भक्त असे बाहेरचे नवीन ते फिरत होते इकडे तिकडे, थोडे जुने असतील, दीक्षित वगैरे असतील एखाद्या गुरुंकडनं, ते फिरू लागले. आणि फिरता फिरता नंतर त्या दुसऱ्या एका वरिष्ठ भक्ताने, वरिष्ठ वैष्णवाने त्यांना विचारलं, आज प्रभुपादांची व्यासपूजा आहे, मंदिरात शब्दांजली सुरू आहे, तर तुम्ही इथं का भटकताय, का फिरताय? त्यांनी सांगितल्यानंतर ते भक्त काय म्हटले, जो नवीन भक्त होते, नवीन म्हणजेच बऱ्यापैकी कंठीमाळ तिलक वगैरे बऱ्याच वर्षापासून असतील, ते म्हणे, प्रभुपाद माझे गुरु थोडीच आहेत, प्रभुपाद तो मेरे गुरु नहीं है, मेरे गुरु के गुरु हैं, इसलिए वो लोग रुकेंगे वहां पर, मुझे क्या जरूरत है. आणि त्या वरिष्ठ भक्ताला थोडस मनामध्ये लागलं, उन्हें थोड़ा बुरा लगा. क्या लगा उन्हें, कि देखो ये अभी ऐसे बातें कर रहा है कि प्रभुपाद तो मेरे गुरु नहीं, और वो जो व्यक्ति थे, बड़े वैष्णव थे, वो प्रभुपाद जी के शिष्य थे. उनको कैसे लगा होगा, की देखिए ते काय म्हटले, की माझे गुरु प्रभुपाद जी नाही, तर मी कशाला अटेंड करू, मी कशाला थांबू, मी बाहेर भटकतो. ये थोड़ा सा उनको बुरा लगा. फिर उन शिष्यों ने, बड़े वैष्णव थे और कमिटी में थे ना, वहां जिथे काही आपल्या इस्कॉनची अधिकृत कमिटी होती, जीबीसी कमिटी मध्ये ते होते. मग त्यांनी अध्ययन केलं, विचार सखोल केला, की याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आता जर लोक असं म्हणू लागले तर भविष्यामध्ये काय होईल, ते प्रभुपादांना मानणार नाही, कोणाचं ऐकणार नाही. आणि इस्कॉन मग पुढे किती वर्ष, 10,000 वर्ष जी प्रभुपादांची इच्छा आहे तेवढ्या वेळ राहणार नाही. मग त्यांनी चर्चा केली, इथं संन्यासांना सांगितलं, असं करत त्यांनी मोठी कमिटी वगैरे भरवली. आणि भरल्यानंतर मग त्यांनी याच्यावरती हा कोर्स बनवला. 2 वर्ष मेहनत करून त्यांनी वेगळ्या संन्यासांना, आपले जे गुरुवर्य आहेत त्यांना चर्चा करून, जीबीसी मध्ये, नंतर स्ट्रॅटेजी प्लॅनिंग टीम त्यांना घेऊन, त्यांनी अशा प्रकारे माहिती काढून हा कोर्स बनवला. आणि 2015 पासून हा कोर्स कंपल्सरी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तर सुद्धा झालं नाही, 2-3 वर्षानंतर हा कोर्स कंपल्सरी, म्हणजे आपल्याला अनिवार्य ये किया गया. क्यों? क्योंकि प्रभुपाद जी का स्थान क्या है, त्यावेळेस उस समय उन्होंने किताब भी सबको दिया था, प्रभुपाद जी का स्थान इस्कॉन में क्या है, तो लोगों को बताने के लिए अलग अलग बुकलेट बनाए, बड़े बड़े सेमिनार लिए, और ये कोर्स तब से शुरू हुआ.
आणि जो कोणी इस्कॉन मध्ये दीक्षा घेईल त्या व्यक्तीसाठी हा कोर्स कंपल्सरी, अनिवार्य, गरज म्हणून त्यांनी याला मान्यता दिली. कारण प्रभुपादजी कोण आहे? कोण आहे प्रभुपादजी? इस्कॉनचे प्रमुख शिक्षा गुरु, संस्थापक आचार्य हैं. उनका स्थान हमेशा के लिए बड़ा ही है. जब भी इस्कॉन का नाम आएगा तो प्रभुपाद जी का नाम आना ही चाहिए. देखो पीछे नाम क्या लिखा है, अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ और संस्थापक आचार्य कृष्ण कृपा श्रीमूर्ति अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद के. तर अशा प्रकारे आपण समजून घेणं गरजेचं, त्यासाठी या कोर्सची सुरुवात झालेली आहे आणि ते गरजेचं आहे. प्रभुपादांचं स्थान काय आहे ते समजून घेण्यासाठी. आणि आपल्याला आम्ही विचारलं होतं, बऱ्याचदा आम्ही चर्चा आपण करतो, आपल्याकडनं माहिती घेतो, पण ऑनलाईन आणि वेळ कमी असल्यामुळे आपण फक्त सांगतो, त्यामुळे माहिती आपल्याला देण्यात येईल की हा जो कोर्स आहे बघा, पान नंबर 88, आखिरी के कुछ पन्ने हिंदी किताब में होंगे, अंग्रेजी आल्सो, ट्राई टू सी एट द लास्ट पेजेस. सिलेबस कशा प्रकारे हा कोर्स होता, हा इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम पान नंबर 88 मराठी पुस्तकामध्ये, हिंदीमध्ये 1-2 पानं मागे पुढे असतील. तर अभ्यासक्रम कशा प्रकारे असेल त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण 14 प्रकरणं आहेत आणि 14 प्रकरणापैकी त्याची विभागणी केली गेली आहे. हा कोर्स जवळपास 4 दिवसाचा होता आणि रोज 6 तास म्हणजे 24 तासांचा कोर्स आहे. पण काही कारणामुळे किंवा ऑनलाईन एवढा वेळ देऊ शकत नाही, तेवढा वेळ बॅटरी चार्ज करणं, तेवढा वेळ नेटवर्क पॅक राहणं, लोकांची क्षमता नसते, त्यांना वेळ नसतो, म्हणून हा कोर्स आपण अधिकृतरित्या भक्तांकडून मार्गदर्शन घेऊन 24 तासाचे केले 12 तास. 24 घंटे का हमने बनाया 12 घंटे, ताकि आप समझ सके. आपको समय नहीं रहता है, कई भक्त जॉब करते हैं, दूर रहते हैं, इतना समय निकालना मुश्किल होता है आपको. तर त्यासाठी हा कोर्स फक्त किती 12 तासाचा केलेला आहे आणि 12 तास मध्ये सुद्धा 2 तास परीक्षा आहे, म्हणजे 10 तास फक्त आपल्याला श्रवण करायचं आहे. मग किती ध्यानपूर्वक आपण केलं पाहिजे. 55 वर्षाची संस्था 10 तासामध्ये आपण त्याचं सर्व तुम्हाला सांगणार आहोत. ते तुम्हाला गंभीरतेने ऐकून घ्यायचं आहे. आणि ते काय एक सेवा आहे, गुरुप्रती, वैष्णवांप्रती, भगवंतांप्रती आणि प्रभुपादांप्रती एक कृतज्ञता आहे. म्हणून एक सेवा म्हणून आपण इथे बसायचं आहे, वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. बरं, शेड्यूल आपल्याला दिलेल्या समोर बघा. स्वागत आणि परिचय, गुरुतत्व परंपरा, हे शेड्यूल आपलं होतं, ते शेड्यूल आपल्याला देण्यात आलेलं आहे. मग कोर्सचा उद्देश काय आहे? बऱ्याच भक्तांना आम्ही विचारलं, तुम्ही हा कोर्स का करू इच्छितात? काही भक्त म्हटले की आम्हाला दीक्षा पाहिजे, काही म्हणे आम्हाला, असं बरेच जणांना आता दीक्षा कारण अर्जंट वगैरे आहे काही काळा ठिकाणी. तर फक्त दीक्षेसाठी कोर्स करतोय का आपण? तो उद्देश चांगला आहे, पण समजून घ्या, उमजून घ्या आणि पालन करा. फक्त दीक्षेचा आपला उद्देश नाही. दीक्षा घेतली की संपलं, मग गुरुशी संबंध आपला नाही, असं नाही. तर संस्था काय आहे, आपल्याला कुठं जायचं आहे, का आपण ही संस्था का जोडतो याच्याशी, आपण परंपरा कोण आहे, गुरु कोण आहे, तत्व काय आहे, आपला संबंध काय आहे, ते समजून घेण्यासाठी या कोर्समध्ये आपण माहिती घेत आहोत. तर त्यासाठी आवश्यक आहे, फक्त दीक्षा घेण्यासाठी नाही. जसं बघा पाठीमागे दिलेलं आहे, नेक्स्ट पेज आहे, किंवा आपल्या एका पुस्तकामध्ये आपण पाहिलेलंच आहे की गुरु का व कोण, केव्हा आणि कसे, कसं गुरुला करायचं, गुरु का करायचे, गुरु कोण आहेत आणि गुरुला केव्हा करायचं ते आपण जाणून घेऊ. आणि त्याबद्दल मग शिष्य म्हणजे नेमकं काय, शिष्याची शिक्षा, दीक्षा, समोर लावलेलं आहे बघा, इथं पण समोर आहे. काय शिष्य काय, दीक्षा कशी घ्यायची, आपल्याला समजून घेण्यासाठी आपण हा कोर्स करत आहोत. आणि तिसरं म्हणजे इस्कॉनशी संबंध काय आहे. इस्कॉनशी आपला काय संबंध आहे? फक्त गुरुशी संबंध आपला आहे का? नाही, गुरुंचे गुरु त्यांच्याशी पण संबंध येईल, इस्कॉनशी संबंध येईल, जे वैष्णव आहे सिनियर त्यांच्याशी पण आपला संबंध येणार आहे. ते समजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणून हा कोर्स आपण करत आहोत. तर कोर्सचा मुख्य उद्देश काय आहे? इस्कॉन संस्कृती समजून घेणं, म्हणजे उदारता स्वीकारण्यासाठी प्रभुपादांनी असं घर बांधलं ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व गुण्या गोविंदाने सुखाने नांदू शकेल. संपूर्ण विश्व, फक्त एरंडोलचे भक्त नाही किंवा दिल्लीचे भक्त नाही किंवा मुंबईचे भक्त नाहीत, संपूर्ण विश्वातले इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, हा आंतरराष्ट्रीय संघ आहे, भक्तांचा संघ आहे, समूह आहे, सोसायटी आहे, एक सामाजिक आहे. म्हणून हा संघ सगळ्यांसाठी आहे.
हे इस्कॉन संस्कृती तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे, या कोर्समध्ये आपण काही संवेदनशील चर्चा करणार आहोत. इस कोर्स में हम लोग कुछ महत्वपूर्ण चर्चा करने वाले हैं. संवेदनशील, सेंसिटिव वे मतलब थोड़ी सी नाजुक जो बातें हैं वो हम आपको बताने वाले, चर्चा करने वाले हैं. विशेष करके ऋत्विक सिद्धांत और गौड़ीय संप्रदाय, उसको कैसे उनके साथ बर्ताव किया जाए, ये बातें महत्वपूर्ण है. कुछ गुह्य बातें हम लोग इस कोर्स में चर्चा करने वाले हैं. इसलिए ये बातें सबके लिए नहीं है. हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण भागवतम क्लासमध्ये इतर ठिकाणी बोलत नाही. इस्कॉनच्या काही बारीक सारीक गोष्टी असतात, नाजूक गोष्टी आपण या कोर्समध्ये तुम्हाला सांगतो. हे सर्वांसाठी नाही, गुह्य गोष्टी असतात. म्हणून याला नियम आहेत 4 नियम. किती माळा? 16 माळा. त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. ह्या मागचा उद्देश आहे, पण त्या कोणाला सांगता कामा नये. तिसरा मुख्य आहे, मूल्यांचा उपयोग. म्हणजे जे काही नीती नियम इस्कॉन मध्ये आपण जाणून घेणार आहोत, काही नियम बारीक सारीक नियम आहेत, काही सूक्ष्म त्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. तर ते नियम भविष्यातील इस्कॉनसाठी आधार व त्याला पायाभरणी करतील आणि त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. नाहीतर भक्त कसं, दीक्षा झाली की संबंध तुटतो गुरुशी. तो मंदिरात जात नाही, कोणाला मानत नाही, कोणाचं ऐकत नाही. थोडा सिनियर झाल्यावर असं होतं कधी कधी, अनुभव आहे आमचा, पण आपला पण अनुभव असेल. दीक्षेपर्यंत प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, दीक्षा झाल्यावर मीच प्रभूजी, असं त्याला वाटतं कधी कधी. मग ते आपल्याला खंडन या ठिकाणी आपण करणार आहोत. क्योंकि कई बार लोग जब पुराने हो जाते हैं तो वो पुराण पढ़ना छोड़ देते हैं. तो पुराने जेव्हा म्हणजे झाले, पुराने एकदम म्हणलं की नाही, हमें जुने, हम सीनियर ऐसे नहीं है. तो बताना जरूरी है कि हमें इस्कॉन के नियमों का पालन करना है सूक्ष्म रीत्या से. त्यामागचा उद्देश हा आहे. या 3 गोष्टी मुख्य आहे कोर्सचा उद्देश, की उदारता स्वीकारण्यासाठी, मतलब ब्रॉड माइंडेड, कि ब्रॉड इस्कॉन कितना बड़ा है ये जानना है. दूसरा, गुह्यतम बातें, संवेदनशील चर्चा करायची आहे. आणि तिसरा मुख्य उद्देश आहे, इस्कॉनचे नीती नियम. आपल्याला कसे नियम पालन करायचे आहेत, या नियमाचं मागे कारण काय आहे, काय काय नियम आहेत, इस्कॉन कसं चालतं, कसं सदा आदान प्रदान केलं पाहिजे, गुरुची कसं मागलं पाहिजे, ते आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल तर थम्स अप. समजलं आहे का नाही? ओके, पुढे जायचं मग, आगे बढे. ठीक आहे, तर पुढचे पान काही गोष्टी तुम्ही लिहून ठेवा, त्या तुम्हाला पुन्हा आम्ही सांगणार नाही. तर पुढचं पान नंबर 3, अगला पेज देखिए. इस्कॉन शिष्य अभ्यासक्रम विषय सूची. इसमें यामध्ये आपण काय काय विषय घेणार आहोत, 3 पान नंबर. ओके, ठीक है. तर पान नंबर 3 में अगला पेज देखिए. क्या क्या हम लोग यहाँ पर 14 प्रकरण आहेत, 14 प्रकरण या ठिकाणी आहेत, ते आपण चर्चा करणार आहोत. तर कोणते कोणते प्रकरण आपल्या समोर दिलेले आहेत? स्वागत आणि परिचय, गुरुतत्व, परंपरा, प्रभुपाद कोण आहेत, इस्कॉनचे संस्थापक आचार्य. नंतर इस्कॉन गुरुवृंद, मतलब म्हणजे काय, इस्कॉन मध्ये एकच गुरु आहेत का? नाही, बरेच गुरु आहेत. इस्कॉन मल्टी गुरु ऑर्गनायझेशन आहे. तर आपलेच गुरु सर्व गुरु आहे का? नाही, आपलेच गुरु जगत गुरु नाही, बाकीचे गुरु पण इस्कॉन मध्ये आहेत. ते आपण जाणून घेऊ. नंतर इस्कॉनशी संबंध प्रस्थापित करणं, कशा प्रकारे इस्कॉनशी संबंध प्रस्थापित करायचा. जसं एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीला द्यायचं असेल लग्नासाठी, तर आपण संबंध प्रस्थापित करणारे बघतो की नाही? मुलीचे मामा, मुलाचे मामा, हम देखते हैं वो परिवार से अपनी बेटी देने के लिए, जोड़ने के लिए हम देखते हैं कैसा परिवार है, कैसे है, क्या है, कच्चे है, जॉब करता है की नाही, या केवळ दिखावा करता है, पाहणं गरजेचं असतं की नाही. तशासाठी संबंध जोडण्यासाठी समजून घेणं आवश्यक आहे. नाही तर असं नाही, चलो देऊन टाका, चालतं का? असं नाही. त्यासाठी आपल्याला इस्कॉनशी आपण जोडले जाणार आहोत. गळ्यामध्ये काय, आपल्या फाशीचं फंदा नाही, प्रेमाचं बंधन हे आपल्या गळ्यामध्ये राहणार आहे. तर हे बांधून घेण्यासाठी आपल्याला का बांधून घ्यायचं, ही संस्था कशी आहे ते आपण जाणून घेऊ. नंतर गुरुपादाश्रय म्हणजे नेमकं काय, गुरुची निवड कशी करायची, दीक्षाची प्रतिज्ञा काय आहे, गुरुपूजा का करायची, गुरुसेवा, वपुसेवा, वाणी सेवा, गुरुत्याग आणि गुरुला कसं प्रस्तुत करायचं, ते आपण हे 14 प्रकरणामध्ये जाणून घेऊया. तर ठीक आहे, पुढे जाऊया. पुन्हा पुढचं पेज, पान नंबर 4, विभाग 1. याच्यामध्ये 4 विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये काही प्रकरणं आहेत, नंतर दुसरा विभाग, तिसरा विभाग, अशा प्रकारे आपण ते पाहणार आहोत. मग दिलेलं आहे 4 विभागामध्ये आपण विभागणी केली गेली आहे. आपण हळूहळू जाऊया पुढे. तर पुढचं पान, ठीक आहे, याचा पहिला विभाग ते आपण पाहणार आहोत.
पुढचं पान काढा, पान नंबर 5. ठीक है सगळे लोग. प्रकरण 1, सभी हिंदी भाषिक भक्त साथ में है आप लोग? हिंदी भाषिक भक्त असेल तर हात वर करा, थम्स अप कीजिए अगर साथ में है तो. केवल आपको मिट किया. ओके, हिंदी भाषिक भक्त है ना, ठीक है. तो निकालिए प्रकरण 1, मराठी में पान नंबर 5 है, हिंदी में आप देखिए थोड़ा सा आगे पीछे हो सकता है, साथ में रहिए. हाँ, प्रकरण पहिलं, स्वागत आणि परिचय. सरांचं स्वागत आपण केलेलं आहे, पुन्हा एकदा स्वागत करूया की आपण आपला वेळ देत आहात, बहुमूल्य वेळ आपका समय आप लोग दे रहे हैं, इसलिए सभी का स्वागत है. एक जगह बैठकर सुनिए, ध्यानपूर्वक समझिए और लिखिए. नोट्स निकाल सकते हैं या फिर थोड़ा सा पढ़िए, आप किताब आपके सामने ही है. तर प्रकरणातील विषय काय चर्चा करणार आहोत आपण? अभ्यास वर्गाचे नियम. जो भी ये कोर्स होने वाला है इसके कुछ नीति नियम आहेत. नीति नियम आणि मूल्य. तिसरं आहे अभ्यासक्रमाची विस्तारित उद्दिष्ट, की आपल्याला ते काय का प्राप्त करायचंय, कसं प्राप्त करायचं ते उद्दिष्ट आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर आहे अभ्यासक्रम मूल्य निर्धारण, म्हणजे त्याला इव्हॅल्युएशन, मार्क. किती मार्क कशाला असतील, तुमची परीक्षा पण असेल, पण घाबरू नका, परीक्षा एवढी कठीण नसेल, तुम्हाला बऱ्याच सवलती आपण देतो. तर आपण पुढे जाऊया. तर अभ्यास वर्गातील वर्तणुकीविषयी नियम, मतलब जो भी लोग यहाँ पर ऑनलाइन बैठे हैं, ऑनलाइन है सामने या फिर आपल्या माझ्या समोर आहात, त्यांच्यासाठी काही नीती नियम आहेत, काही मूल्य सर्वांनी पालन करायचं असेल, करणं आवश्यक आहे. हा, कंपल्सरी आहे. तो कौन से नीति नियम है? देखिए, अभ्यासक्रमादरम्यान शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती असावी. आपके पास आसपास अच्छा वातावरण है की देख लीजिए. तुम्ही व्यवस्थित बसला आहे का, समोर पंखा सुरू आहे का वगैरे, बघा थोडं सुरू करा, कारण कम्फर्टेबल तुम्हाला पाहिजे, नाही तर तुम्हाला घाम येईल, झोप येईल. थोडं चालू ठेवा सर्वांना. थोड़ा व्यवस्थित बसा, सर्व व्यवस्थित बसा, थोड़ा ठीक बैठिए आप लोग, वरना धक्का बुक्की नहीं तो ऐसे नहीं होना चाहिए. आसपास जो भी, थोड़ा ठीक से बैठिए, आराम से कंफर्टेबल बैठिए और वीडियो ऑन कीजिए. आप लोग सो गए या बैठे हैं मुझे दिख नहीं रहा है. मैं नाम नहीं लूंगा, लेकिन क्योंकि आपका नाम नहीं तो सबके साथ आ जाएगा, रिकॉर्डिंग हो जाएगा. तर व्यवस्थित बसा आपण चांगल्या प्रकारे, आणि आरामदायी बसणं आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी अभ्यास वर्गातील अपेक्षित वर्तणुकीचे नियम मान्य करतील, और जे पण काही नियम असतील तुम्हाला मान्य करावं लागेल, तरच तुम्ही बसा, नाहीतर आपण उठू शकता किंवा ऑफ करून लीव करू शकता. मान्य असेल तर, नसेल तर आपण कशा प्रकारे कार्य, तुम्हाला सुरुवातीलाच आम्ही स्पष्ट सांगत असतो, काही जबरदस्ती नाही. पुढे तर बघा, परिशिष्ट 6, पान नंबर 85, पेज नंबर 85 मराठी में है शायद. तो देखिए वहां पर क्या क्या नियम है. थोड़ा सा एक्टिव रहना पड़ता है इस ग्रुप में. यहाँ पर पान नंबर 85, परिशिष्ट 6, ते नियम आपल्याला आवश्यक आहे. तो कोर्सचा भाग आहे, समजू नका की नियम काय सांगतात, मनाचं काही नाही, सर्व तुम्हाला जसं आहे तसं मी सांगतोय. अभ्यासक्रमातील व्यवहाराबाबत नियम. काय नियम आहेत? अभ्यास वर्गादरम्यान योग्य शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी खालील अटीचं पालन करायचं आहे. कोणत्या अटीचं पालन करायचं आहे? पुस्तकात पहा, पण कान माझ्याकडे ठेवा. काय नियम आहेत? पहिला नियम, संपूर्ण अभ्यास वर्गासाठी उपस्थित राहणं. देखिए, पूरे सिलेबस के लिए आपको उपस्थिति आपकी जरूरी है. आता बघा, काही कुछ भक्त है ना, वीडियो ऑन करके कहीं भाग रहे, इधर उधर घूम रहे हैं, किसी ने अपना इमेज लगा दिया, फोटो लगा दिया. देखिए, आपको सर्टिफिकेट हम लोग नहीं देंगे, आप समझिए मत, आप ऐसे मत समझिए कि हमें पता नहीं है, ऑनलाइन कुछ भी कर सकते हैं, लेकिन हमारे हाथ में भी बटन है. आप समझिए, सर्टिफिकेट आपको देना नहीं देना हमारे हाथ में ही होता है. तर वीडियो ऑन करा, इकडे भटकू नका, यहाँ वहां मत भागिए, एक जगह ध्यान से बैठिए. नियम है, आणि पूरा कोर्स आपको रहना पड़ेगा. पूर्ण कोर्स 4 दिवस तुम्हाला 12 तास संस्थेला द्यायचं आहे, ते गरजेचं आहे, महत्वपूर्ण आहे. पुढचा नियम, दुसरा नियम, हात उंचावून आपले मत व्यक्त करणे. ज्यांना काही अडचण असेल वगैरे, समजलं नसेल, त्यांनी हात वर करायचा इथल्या भक्तांनी, किंवा ऑनलाईन तिथं आपण हँड्स अप, डिजिटल हँड्स त्या ठिकाणी सुविधा आहे. ज्यांना ऑनलाईन माहिती असेल त्यांनी करायचं. उजव्या कोपऱ्यामध्ये मोर
शेवटी कोपऱ्यामध्ये असतं 3 टिंब, त्याला क्लिक करून वरती त्या ठिकाणी ऑप्शन येतो, तिथं आपण हात वर बटन दाबायचं शेवटी काही अडचण असेल तर. ती पद्धत आहे. जमलं तर करा, नाहीतर आपण पुढे जाणार आहोत. असं ओरडायचं नाही किंवा बोलायचं नाही, मी असं करायचं नाही. ऑनलाईन तो बघलो नाही, आता थम्सअप करू नका, तेव्हा नंतर करा. जेव्हा तुम्हाला वेळ दिला जाईल शेवटचे 10 मिनिट, तेव्हा तुम्ही विचारू शकता. समोरच्या भक्तांनी, ऑफलाईन भक्तांनी हात उंच करायचा, मी आवाज वगैरे करायचा नाही. आणि तिसरा नियम, इतर विद्यार्थ्यांच्या मतांना सन्मान देणे, जरी तुम्हाला ते मान्य असो वा नसो. इतर कोणीचे विद्यार्थी असेल, कोणी चुकीचं सांगेल, कोणी काही सांगेल, कोणाचं मत तुम्हाला पटणार नाही, तरी तुम्हाला ते सन्मान, त्यांना तुम्हाला आदर करावा लागेल की त्यांनी काहीतरी बोलला, त्याचे विचार मांडले. त्याला म्हणतात वैयक्तिक अधिकार आहे. त्याला काय शब्द आहे तो? स्वतंत्र, फ्रीडम ऑफ स्पीच, म्हणजे मराठीत त्याला स्वतंत्र अधिकार आहे बोलण्यासाठी त्या व्यक्तीला. भारतामध्ये संविधानमध्ये आहे तसं, इथे पण आपण त्याला स्वतंत्र अधिकार आहे. तुम्ही विचारू शकता, त्याला मत मांडायचा. ते चुकीचं आहे का नाही ते कोण ठरवेल? कोण ठरवेल ते? इथं आम्ही बसलो, शिक्षक आहे ना आम्ही समोर, तुम्हाला सांगू ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, ते तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण काय आपण विद्यार्थी आहोत सगळे. आता बरेच जण या ठिकाणी मोठे आहेत, कोणी सिनियर भक्त आहेत, काही मोठे मोठे भक्त पण आहे या ठिकाणी बसलेले आहेत. हमारे दोस्त है, मित्र भी है, बड़े बड़े सीनियर भक्त, तो उनके सामने भी है, लेकिन अभी हम लोग एक रोल अदा कर रहे हैं यहाँ पर आपको बताने का. काहींचं वय जास्त आहे, वरिष्ठ आहेत, त्यांना प्रणाम. फक्त एक मी या भूमिका आम्ही एक रोल एवढ्या 4 दिवसापुरता करतो आहे, नंतर आम्ही तुमचे सेवकच आहोत. चौथा नियम, वर्गामध्ये मोबाईलचा वापर टाळावा. कोणाकडे मोबाईल आहे हात वर करा. तुमच्या सर्वांकडे आहे, ऑनलाईन वाल्यांकडे, पण समोर मोबाईल कोणाकडे आहे? ठीक आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करा, अतिउत्तम. नाही केला तर व्हायब्रंट सायलेंट करा. आवाज आल्यावर 100 रुपये तुम्ही गाईला खाऊ घाला, चारा वगैरे, नाहीतर जाताना भांडी धुवा. ऑनलाइन विद्यार्थी आपको 100 रुपये फाइन देना पड़ेगा गौ सेवा के लिए. अगर आपका मोबाइल कुछ आप भागे इधर उधर, तो कुछ लोग भाग रहे हैं, इधर उधर जा रहे हैं, वीडियो ऑफ कर रहे हैं, हम आपके बाद में बताएंगे आपको. ठीक आहे, तर मोबाईल बंद करणं आवश्यक आहे. ऑनलाईन वाले नको, समोरचे जे आहेत ते. 5वा नियम आहे, वर्गात आणि वर्गाबाहेर गोपनीयता बाळगावी. बहुत सारी चीजें जैसे गौड़ीय वैष्णव के बारे में या फिर ऋत्विक के बारे में हम लोग बताने वाले हैं, या फिर 4 नियमों के बारे में बताएंगे, तो वो गुह्य, ते कोणाला सांगायचे नाही. मला आता समजलं गौडीय वैष्णव बद्दल, ऋत्विक बद्दल, बाहेर ते सांगायची गरज नाही. ते तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या माहितीसाठी आहे. ते असं बोलायचं नाही की हा बघता रे तू गौडीवाला वेगळा आहे, हा इस्कॉनचा नाही, तो नाही, असं म्हणणं हे आपल्यासाठी आहे. हा जो कोर्स आहे, हा कोर्स काय आहे? एक चष्मा आहे. हा कोर्स काय एक टेलिस्कोप किंवा मायक्रोस्कोप नाही, दुसऱ्याला पाहण्यासाठी हा कोर्स नाही आहे, स्वतःला पाहण्यासाठी आहे. चष्म्याने काय होतं? दुसऱ्याला चांगलं दिसतं का आपल्याला चांगलं दिसतं? कोणाला चांगलं दिसतं? चष्म्यावाले भक्त. चश्मा हम लोग किस लिए पहनते हैं? हाँ माता जी, चश्मा हम किस लिए पहनते हैं? पंकज हरिप्रभु, दूसरों के लिए या खुद के लिए? अरुणा माता जी, चष्मा कोणासाठी घालतो आपण? स्वतःसाठी का इतरांसाठी? हात वर करा. स्वतःसाठी. हम खुद के लिए चश्मा पहनते हैं, तो ये कोर्स आपको चश्मा पहनने का काम करेगा. दूसरों को नहीं मतलब हमें देखना है कुठे काय वगैरे, दुसऱ्याला पाहायचं नाही आपण त्या गोष्टी, त्याला बारीक काय चुकतं वगैरे ते नाही. यासाठी गोपनीयता, मतलब आपको गुह्य कुछ बातें रखनी है. 6वं, वर्गात आपल्या पदाचा गैरवापर करू नये. आणि कोणी एखादी व्यक्ती समजा कुठल्या पदावर असेल, कोणी सरकारी अधिकारी असेल, कोणी वरिष्ठ असेल, कोणी काय असेल, तर आपलं कोणी अध्यक्ष असू शकतो, कोणी मॅनेजर असू शकतो, कोणी एखाद्या कंपनीचा मालक पण असेल, कोणी आपल्या घराचा मालक असेल, दुकानाचा मालक असेल, पण आता तुम्ही या ठिकाणी कोण आहात? विद्यार्थी म्हणून आहात. ते तुम्हाला स्वीकार करावं लागेल. मी त्याच्यातून खाली उतरलो की मग तुम्ही तुमचं कार्य अधिकार दाखवू शकता मला, पण तो जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत मला तो भूमिका निभावावी लागेल. सेवेसाठी, एक सेवा म्हणून आहे, इस्कॉनच्या प्रति सेवा म्हणून आहे. ठीक आहे, आपल्या पदाचा गैरवापर करायचा नाही. 6वा नियम झाला. 7वा, अभ्यास वर्गातील एखाद्या कार्यात सहभागी होण्यास विशिष्ट विद्यार्थ्याला काही कारणास्तव इच्छा होत नसेल, तर तो स्वतःला कोणतीही कारण न देता त्यापासून बाजूला बसू शकतो आणि इतरांनी त्याच्या या अधिकाराचा सन्मान करावा. आणि एक अगर कोई समझ नसेल, पुन्हा सांगतो, अगर कोई व्यक्ति, हमारे भक्त यहाँ पर सामने पे बैठे या ऑनलाइन है, उनको अगर थोड़ा सा बेचैन हो रहा है, तो वो अगर कहीं और जाकर बैठ सकता है,
लेकिन अगर किसी को अच्छा नहीं लगा, किसी ने अगर सुझाव दिया, हमने आपको पूछा, आप कुछ अलग बता रहे हैं और किसी को अच्छा नहीं लगा, तो साइड में बैठ सकते हैं आप लोग, लेकिन उसको सन्मान करना है, उसको बुरा नहीं बोलना है, यही पे झगडा नाही करना है की त्याने चुकीचं सांगितलं, तो असं का म्हणतोय, तसं म्हणायचं नाही. बाजूला आपण बसू शकतो. आणि त्याला अधिकार, कारण स्वतंत्रता सगळ्यांना आहे. फ्री विल. पुढे 9वा नियम आहे, अभ्यासक्रमामध्ये चांगला परिणाम साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे. आणि सबका प्रयास, सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी आवश्यक आहेत, कारण त्यामुळे सर्वांना माहिती मिळेल. जैसे आप कई सारे भक्तों ने हमारे ग्रुप पर भी भेजा, हमने आपको प्रश्न पूछे थे, आपने उत्तर दिए, बहुत बहुत धन्यवाद आप सभी का, की गुरु क्यों करना है, गुरु का करायचे आहेत, कशासाठी करायचे आहेत, कोर्सचा उद्देश काय आहे. फार फार धन्यवाद. ते आपण इथे चर्चा करणार नाही. ते आपल्याला सर्वांना त्याचा लाभ होईल, सर्वांना अधिक माहिती प्राप्त होईल, या मागचा हा उद्देश आहे. पुढचा नियम 10वा, विविध विषयाबाबत वादविवाद करावा इतर विद्यार्थ्यांशी नाही. म्हणजेच काय अर्थ आहे, की एखादी मुद्दा जर आपण बाहेर काढला, समजा 4 नियमांपैकी एखादी, तर कोणी म्हणेल नाही प्रभूजी, सोयाबीन खाणं सुद्धा चांगलं नाही, असं काही लोकांना वाटेल. पण मग त्याचा वाद करायचा, त्या मुद्द्याशी वाद करायचा, त्या भक्ताशी नाही. तर तो मुद्दा बाजूला घेऊ, आपण त्याच्यावरती चर्चा करू, त्या भक्ताशी वादविवाद भांडण करायचं नाही. मतलब वो समस्या और व्यक्ति दोनों को अलग करना है और समस्या को पीटना है, समस्या का निराकरण करना है. उस व्यक्ति को नहीं पीटना है, व्यक्ति की गलती नहीं है, वो समस्या और व्यक्ति दोनों अलग अलग करना है. समस्याचं निराकरण करायचं आहे, व्यक्तीचं निराकरण करायचं नाही. चटणी कोणाची करायची, त्या मिरच्याची चटणी करायची, जो खातोय त्याची चटणी करायची नाही. आता मिरच्या तशाच आहे, खातो त्याचं चटणं तोंड ठेसायचं, असं करायचं नाही. वड्याचं तेल वांग्यावर करायचं नाही. ठीक आहे. पुढे 11वा नियम आहे, मान्यता प्राप्त निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे. आणि शेवटी जो काही निर्णय तो सांगू आम्ही तुम्हाला, की यांनी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, त्या माताजीने ते सांगितलं, यातलं मग काही चुकीचं असेल यांचं त्यांचं वगैरे, तर बरोबर जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगू की हे बरोबर आहे आणि ते तुम्ही स्वीकारा. तुम्हाला पटलं नाही तरी ते अधिकृत असेल, आम्ही आमच्या अनुभवातून किंवा शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत की हे बरोबर आहे, त्यानुसार आपल्याला चालायचं आहे, ते नोट करायचं आहे. ठीक आहे. समजले नियम? थोडेसे कठोर नियम आहेत, पण आवश्यक आहेत, कोर्सचा भाग आहे. झालं? सर्व सोबत आहेत का? सर्वांना ऐकू येतं? येत असेल तर सर्वांनी इथे आहे ना, सोडून झोपलं नाही ना कोणी? ओके. हाँ सब ठीक है, सब कुछ नहीं दे रहा है, हो का नाही? फक्त थम्स अप वर करा, म्हणजे मला तसं पुढे जायला बरं पडतं. ओके, चालेल, धन्यवाद. आता बघूया पुढे, अभ्यासक्रमाची विस्तारित उद्दिष्ट. पुढचा भाग आपल्या आधीप्रमाणे नंबर 5 प्रकरण 1 वही चल रहा है. त्यामध्ये जे बोल्ड केलेलं आहे त्या चौकटीमध्ये बघा, काळ्या चौकटीमध्ये, इस्कॉन मध्ये योग्य पात्र शिष्यगण निर्माण करणं. कोर्सचा अभ्यासक्रमची उद्दिष्ट काय आहे? पर्पस ऑफ द सिलेबस, क्या हमें हासिल करना है, ते दिलं गेलंय. इस्कॉन मध्ये योग्य पात्र शिष्यगण निर्माण करणं, जेणेकरून श्रील प्रभुपादांची इस्कॉन संघटना आणि त्यातील सदस्यांचं दीर्घकालीन पोषण होईल. काय करायचं आहे? पोषण खाली तुम्ही अधोरेखित करा किंवा अंडरलाईन करा. बघा काही शब्द तुम्हाला फक्त सांगेल मी, जेव्हा पुनरावृत्ती करतो ते शब्द महत्वाचे असतात, तेवढं आपण पाहिलं तरी महत्वाचं आहे, आपल्याला समजून जातं. काय होईल? सदस्यांचं दीर्घकालीन काय होईल? पोषण होईल. हा, पोषण होईल. पोषण करायचं आहे, शोषण करायचं नाही. तर भरण पोषण मराठी शब्द आहे, म्हणजे भरणा, पोटामध्ये अन्न गेलं पाहिजे. जेव्हा भरण झालं तर त्याचं पोषण होईल, शक्ती वगैरे आपल्यामध्ये येईल. तर इस्कॉन मध्ये सुद्धा सदस्य जे आहेत, प्रभुपादांच्या संघटनेमध्ये, या इस्कॉन संघटनेमध्ये जे काही सदस्य आपले आहेत, आपले मेंबर्स आहेत, दीक्षित भक्त आहेत, वरिष्ठ भक्त आहेत, संन्यासी गण आहेत, त्यांचं सुद्धा दीर्घकालीन, फक्त काही दिवसापुरतं नाही, दीक्षा घेईपर्यंत नाही, दीक्षा झाल्यावर पण पोषण झालं पाहिजे. ब्राह्मण दीक्षा झाल्यावर पण पोषण झालं पाहिजे, नाहीतर ब्राह्मण दीक्षा घेतली भक्त गायब, दीक्षा घेतली भक्त दिसतच नाही, असं नको. अक्षता टाकली नवरदेव गायब, असं चालेल का? नाही. त्याने पुढे संसार पण कायम केला पाहिजे, नाहीतर घोड्यावर बसेपर्यंत स्माइल करायचं, घोड्यावर उतरला की लगेच भांडणं सुरू, तसं नको. कायम स्वरूपी त्याने तो भावना ठेवली पाहिजे, पती पत्नी म्हणून राहिलं पाहिजे. म्हणून त्याने समाजामध्ये काय वाजत गाजत घोड्यावर बसून लग्न करतात.
कारण ते एक धार्मिक गोष्ट आहे, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून आता आपण इस्कॉनची दीक्षा घेताना काय करतो, समोर अग्नी असते, एखादी धाम असतं, गुरु असतात, वैष्णव असतात. म्हणून तेव्हा आपण ते चांगल्या प्रकारे कीर्तनासोबत आपण दीक्षा घेतो. मग ते कायमस्वरूपी नियमाचं पालन करायचं आहे, फक्त दीक्षा पुरतं नाही. समजलं बाकीचं ना? ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. खालील बाबींद्वारे आम्ही हे साध्य करू. आणि कसं साध्य करायचं आहे, ये हमें कैसे हासिल करना है, प्राप्त करना है. श्रील प्रभुपाद आणि इतर वैष्णव परंपरेतील नमूद केलेले शिष्यत्वाचे तत्व जाणणे आणि इस्कॉन मध्ये त्याचा विशिष्ट पद्धतीने केलेल्या अवलंबनाची कदर करणे. म्हणजे तत्व जाणून घ्यायचं आहे आणि त्याची कदर करायची आहे, त्याचा सन्मान करायचा आहे. दोन शब्द महत्वाचे आहेत, तत्व जाणणं आणि ते मानणं. फक्त समजलं आम्हाला माहिती पडलं हा उद्देश नाही आहे. ते मानलं पण पाहिजे, स्वीकार करायचं आहे आणि पालन करायचं आहे. आणि विशेष पद्धतीनुसार वेगवेगळ्या पद्धती आहे, कशा प्रकारे करायचं. पुढे जाऊया. आणि या दोन प्रकारे आहेत. मग शिष्यत्वाची ही तत्वे जाणावीत. कोणती दोन तत्वे जाणावीत? आपले गुरु आणि वरिष्ठ वैष्णवांशी आध्यात्मिक दृष्ट्या आरोग्य संपन्न सकारात्मक संबंध निर्माण करणं व या संबंधांमध्ये योग्य पद्धतीने व्यवहार करणं. तर काय गोष्टी आहेत? संबंध आणि व्यवहार. भक्तांशी चांगला संबंध असणं आवश्यक आहे. तर संबंध खराब असेल तर काय होईल? मग अनबंध म्हणजेच भांडण तंटा. संबंध म्हणजे काय? त्याला संबंध आणि भांडण तंटा म्हणजे लगेच. आपला संबंध वाढवायचा आणि व्यवहार वाढवायचा भक्तांशी, एकमेकांशी. आणि कसा संबंध? पॉझिटिव्ह, सकारात्मक, म्हणजे प्रगती करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी. नंतर बघा पुढे, शिष्यत्वासाठी आवश्यक मूल्य आणि भाव निर्माण करणं. आपल्यामध्ये एक भाव निर्माण झाला पाहिजे आणि काही मूल्य म्हणजे किंमत, किमतीदार गोष्टी, महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला सांगण्यात येत आहेत. मग त्याचं वजन वाढलं पाहिजे इस्कॉन प्रति, की काय प्रभुपादांनी आपल्याला काय दिलं आहे, प्रभुपादांनी संस्था कशी स्थापन केलेली आहे, ये संस्था, ये जो प्रभुपाद ने बनाया है, किस लिए बनाया है. तो ये संबंध हमें बनाने के लिए और उसके प्रति हमारा भाव आएगा फिर कि सेवा अच्छे भाव से करनी है. इसलिए नाम क्या है? अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत. कृष्ण भावना यासाठी हा मागचा उद्देश आहे. पुढे चौथा, परस्पर सहयोगाने परमपुरुष भगवंत आणि त्यांच्या प्रतिनिधींची सेवा करणे, स्वतःचे आदर्श उदाहरण आणि उपदेशांद्वारे श्रील प्रभुपादांची शिकवण आणि आंदोलनाचा प्रसार आणि प्रचार करणे. काय काय करायचं आपल्याला? प्रतिनिधींची सेवा करायची आहे, नंतर आदर्श उदाहरण प्रस्थापित करायचं आहे, आणि उपदेश जे काही दिले आहेत, प्रभुपादांनी जे काही शिकवणूक दिलेली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या प्रवचनाद्वारे, त्यांच्या शिष्यांद्वारे, त्याचं आपण पालन करून प्रचार आणि प्रसार करायचा है. मतलब काय, इसका अर्थ क्या हुआ कि पहले आदर्श उदाहरण हमें प्रस्तुत करना है और फिर उसके द्वारा प्रचार और प्रसार अपने आप होगा. स्वतः उदाहरण प्रस्तुत करायचे आहे, नाहीतर आपण स्वतः जर पालन नाही केलं तर लोक आपलं ऐकणार नाही. दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. दुसऱ्याला आपण भरपूर सांगतोय आणि स्वतः पालन नाही केलं तर मग कोणी ऐकेल का? नहीं. प्रभु जी आप तो पालन नहीं कर रहे, मैं क्यों करूं? तो कोई सुनेगा नहीं, और सुना भी तो वो हमारे सामने सुनेगा, जैसे घर जाएगा वो भूल जाएगा. म्हणून आपल्याला हे सर्वांसाठी हे आदर्श उदाहरण ठेवून, म्हणजे आपण मंदिरात असो किंवा आपल्या घरी असो किंवा जॉबवर, त्या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. समजलं? तर आपल्याला हे आदर्श प्रस्तुत करायचं आहे, तरच त्याने आपला प्रचार वगैरे होईल, प्रसार होईल. ठीक आहे. पुढे नेक्स्ट पेज, पान नंबर 6, शिष्य अभ्यासक्रमाचा उद्देश. हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, आप लोगों को मैंने पूछा था अपने ग्रुप पर. बहुत सारे भक्तों ने इसका उत्तर दिया है, और जो भक्त यहाँ सामने है उनके लिए थोड़ा पूछता हूँ, जानने का प्रयास करेंगे. हाथ वर करा आणि मला सांगा. आप लोग भी वहां पे जो दिया हुआ है चौकट, जो चौकोन आहे त्यामध्ये तुम्ही लिहा, जे तुम्ही मेसेज पाठवला होता ग्रुपमध्ये. थोडासा वेळ घ्या, तुम्हाला 1 मिनिट आपण देऊ, चालेल? ज्यांच्याकडे पुस्तक आहे फक्त बसून पाहू नका, हसू नका, हे गंभीर विषय आहे. तर तुम्ही लिहून काढा, ज्यांच्या समोर असेल तर. उद्देश काय, या शिष्य अभ्यासक्रमाचा काय उद्देश आहे, थोडं लिहा. तुम्हाला समजणं असणं आवश्यक आहे
किंवा मग ज्यांनी ग्रुपमध्ये पाठवलं असेल तो उद्देश मी लिहिला तरी चालेल. तिथे विचार करा 1 मिनिट आणि मला हात वर करून सांगा. या अभ्यासक्रमाचा उद्देश काय आहे, म्हणजे एक शिष्य या नात्याने मी कशा प्रकारे प्रगती करू शकेन. मतलब एक शिष्य होने से मैं कैसे प्रगति करूंगा. तर कसं प्रगती करणार. ऑनलाईन भक्त लिहा तुम्ही, फक्त समोरचे जे भक्त आहे ऑफलाईन त्यांनी मला कृपया सांगा. सांगा हात वर करून कोणी कशी प्रगती करायची शिष्य म्हणून. दीक्षित कोण आहे सांगा. बोल. बरोबर. सामने वाले प्रभुजी त्यांनी सांगितलं आहे हर दिन 16 माला जप करूंगा. बरोबर आहे. 16 माला जप केला पाहिजे की नाही. गुरुला जे आपण वचन दिलं आहे ते वचनाचं पालन पूर्ती करणं गरजेचं आहे. अजून बरोबर है. 4 नियमाचं पालन करायचं आहे की नाही. 4 नियमों का पालन करूंगा. शिष्य बने किस लिए है. वहां अग्नि, गुरु, धाम और वैष्णव के समक्ष, भगवान के विग्रह के समक्ष हमने वचन दिया है ना. उदाहरणार्थ जसं लग्नामध्ये आपण घोड्यावर बसून आहे ना, मामा, नातेवाईक, मुलीचे मामा, मुलाचे मामा, नातेवाईक, सामाजिक लोक, आपले आप्तेष्ट सर्वांसमोर लग्न केलं की नाही. धूमधडाका. असं लपून छपून नाही केलं ना. लपून छपून लोक नियम तोडतात, पण समोरासमोर केलं तर लगेच सोडता येत नाही. तसं म्हणता पण येत नाही तलाक तलाक तलाक. तसं झालं तर लगेच मग नाते मुलीचे मामा येतील, मुलाचे मामा येतील, तुम्हाला लॉक 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 है ना, तुम्हाला लॉक करतील, लॉकअप मध्ये ठेवावं बसावं लागेल. तशी आपली संस्कृती नाही आहे. तर शिष्य बनत आहोत आपण, तर कसं कसं प्रगती करायची आहे. हा कोणी अजून एक व्यक्ती एक माताजी. तर बरोबर आहे.